नाशिकमधल्या बहुराष्ट्रीय कंपनीच्या बाहेर भाजप युवा मोर्चाकडून अत्यंत आक्रमकपणे आंदोलन केलं जात आहे। भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। बहुराष्ट्रीय आयटी कंपनीमधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरणाच्या प्रकारावरनं संपूर्ण राज्यभरामध्ये सध्या संताप व्यक्त होतोय। नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये 3 लैंगिक अत्याचाराच्या या घटना समोर आलेल्या आहेत। त्यापैकी ही एक घटना आणि तीही नाशिकमधल्या एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीमध्ये उघडकीला आलेली होती आणि याचमुळे संपूर्ण राज्यभरामध्ये सध्या मोठी खळबळ उडालेली आहे। फक्त लैंगिक शोषणापुरताच हा मुद्दा मर्यादित राहिलेला नाही, तर या कंपनीमध्ये धर्मांतरणाचा देखील प्रकार घडल्याचं तपासादरम्यान समोर आलेलं होतं आणि त्यामुळे अत्यंत आक्रमकपणे आंदोलनं केली जात आहेत। नाशिकातली ही ताजी दृश्य, लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत सध्या। लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरणाच्या प्रकारावरनं नाशिकमध्ये सध्या भाजप युवा मोर्चाकडून आंदोलन सुरू आहे। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत भाजपचे नेते सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण देखील आहेत फोन लाईनवरनं। अजितजी, आपलं स्वागत लोकशाही मराठीमध्ये। आपण स्वतः तिथं उपस्थित आहात आंदोलनाच्या ठिकाणी अशी माहिती मिळतेय आणि अत्यंत आक्रमकपणे हे आंदोलन आपण आपल्या कार्यकर्त्यांसोबत केल्याचं दिसतंय। काय नेमकी प्रतिक्रिया आहे आपली या संदर्भातली? खूप आक्रोश आहे, खूप संताप आहे। सर्वसामान्य नाशिककरांना अत्यंत वाईट वाटतंय की अशा पद्धतीची घटना आपल्या शहरामध्ये घडली। मला या निमित्तानं राज्यामध्ये देशामध्ये काम करणाऱ्या सर्व आयटी कंपन्या, खासगी कंपन्या, ज्यांचे चकचकीत एसी ऑफिसेस आहेत, त्यांना एक इशारा द्यायचा आहे आणि त्यांच्या एचआरला विशेषतः सांगायचंय, असं जर तुमच्याकडे होत असेल तर आमच्याकडची गुंतवणूक, बाकी इतर कुठल्या गोष्टींचा आम्ही विचार करणार नाही आणि या सगळ्या संस्थांना धडा मिळेल असा की दगड पडतील तुमच्यावर, लक्षात ठेवा। आमच्या लेकीबाळी, छोट्या छोट्या मुली 20-22 वर्षाच्या करिअर मधली पहिली नोकरी करण्याकरता या आयटी कंपन्यांमध्ये, या कॉल सेंटर्स मध्ये जातात। तुमच्याकडे काम करणारे लोक त्यांचा धार्मिक आधारावरती छळ करतात, गोमांस खाऊ घालतात, त्यांना मुसलमान बनवण्याकरता म्हणून त्यांचं एक प्रकारे छळ करतात, प्रलोभनं देतात। लाजा वाटल्या पाहिजे या लोकांना। हे जर अशा पद्धतीचं